यानंतर एक मोठी बातमी, काँग्रेस पक्षाला नवे प्रदेशाध्यक्ष मिळालेले आहेत। राहुल गांधी यांचे निकटवर्तीय हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे। नाना पटोले यांना या पदावरून आता पायउतार व्हावं लागतंय। लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका काँग्रेसने नाना पटोलेंच्याच नेतृत्वात लढवलेल्या होत्या, पण विधानसभेत बसलेल्या जबरदस्त फटक्यानंतर काँग्रेसने महाराष्ट्रात खांदेपालट करत प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ या नव्या चेहऱ्याची नियुक्ती केली आहे। प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिक माहिती देतात। प्रशांत, कशी असेल नवी जबाबदारी हर्षवर्धन यांच्यावरची? ज्ञानदा, जर बघितलं आपण या संदर्भात सकाळी स्पष्ट केलं होतं आणि न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांनी जी माहिती दिली ती निश्चांत योग्य झालेली आहे, पुढे झालेली आहे। त्यामध्ये महत्त्वाचं बघितलं, हर्षवर्धन सपकाळ जे बुलढाण्याचे माजी आमदार आहेत आणि यापूर्वी त्यांनी प्रियंका गांधी आणि सचिन राव आणि राहुल गांधी सोबत काम केलं आहे, अशा हर्षवर्धन सपकाळ यांची आज राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। के.सी. वेणुगोपाल हे जे काँग्रेस संघटक सरचिटणीस आहेत त्यांनी ही नियुक्ती केली आहे। सोबतच विजय वडेट्टीवार यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी देखील त्यांची नियुक्ती केलेली आहे। त्यामुळे आज दोन मोठ्या जबाबदारींचं वितरण झालं। यापूर्वी नाना पटोले हे विधानसभा च्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या आणि त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काँग्रेसचा जोरदार पराभव झाला। त्यानंतर याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपला राजीनामा दिला होता। त्यानंतर तो मंजूर झाल्यानंतर आज हर्षवर्धन सपकाळ यांची राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। तर सोबतच जर बघितलं आपण तर विजय वडेट्टीवार हे नवीन संसदीय पक्षाचे प्रमुख असणार आहेत। अर्थात मोठे बदल काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत। विधानसभेनंतर एक प्रकारची मरगळ काँग्रेस पक्षामध्ये आल्याचं, महाराष्ट्रात आल्याचं चित्र आहे। ती मरगळ झटकण्याचं आणि नव्या जोमानं काम करण्याचं आव्हान हे अर्थातच हर्षवर्धन यांच्या समोर असेल। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना कोकणात एक मोठा धक्का दिला। राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र म्हणत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजन साळवींच्या पक्षबदलाच्या चर्चा सुरू झालेल्या, अखेर या चर्चांवरती शिक्कामोर्तब होत शिंदेंच्या उपस्थितीत राजन साळवींनी धनुष्यबाण हाती घेतलाय। 14 साली भाजप सेनेची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल म्हणून। शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती, दुर्दैवाने होऊ शकलो नाही। पण शिवसेनेचे नेते, आता नाव घ्यावंच लागेल, विनायक राऊतनी त्यावेळेला दीपक केसरकरांना मंत्री केलं, राजन साळवी तिथंच राहिला। आपण देर आहे दुरुस्त आहे, देर आहे दुरुस्त आहे त्याला म्हणतो ना आपण, सुबह का भुला शाम को घर लौटे तो भुला नहीं कहते। तुम्ही आमच्या परिवारातलेच आहात, तुम्ही आमच्या एक शिवसेना परिवारातलेच आहात आणि खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेला आहात। ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी? कसा राहील? कुठेतरी बोर्ड लावला होता, काय बोर्ड कुठल्या तरी लावला होता ना? हा, ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडं आले राजन साळवी। आणि या पक्षप्रवेशाच्या वेळेला रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, राजापूरचे आमदार किरण सामंत हे सुद्धा उपस्थित होते। विधानसभेच्या निवडणुकीत राजन साळवी यांना किरण सामंतांकडून पराभव पत्करावा लागलेला। एकनाथ शिंदे, राजन साळवी, उदय सामंत आणि किरण सामंत हे सगळे जण एकाच गाडीतनं या पक्षप्रवेश सोहळ्याला हजर राहिले। जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी आज आपल्याला शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांची ताकद वाढणार असेल, ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांचे हात बळकट होणार असतील, तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत। हे जाहीररित्या आज या ठिकाणी मी सांगतो आणि कुठेही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही, कारण शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। 3 वेळा आता पण आमदार झाले असते। एक किरण सारखा मला आणि उदय सामंत सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या। म्हणजे बघा, स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः
राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते. पण ठीक आहे, काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आलाय. आणि उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत राजन साळवींनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. राजन साळवींच्या याच प्रवेशावरनं ठाकरेंच्या पक्षानं टीकेचे बाण सोडलेत. हे जे पळून जातात ना, हे जय महाराष्ट्र नाही, जय गुजरात वगैरे करतात, जय भाजप करतात, जय महाराष्ट्र करत नाहीत. कारण जो व्यक्ती घाबरून, केसेसना घाबरून, भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो, पैशाच्या स्वार्थासाठी असेल किंवा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना, तो जय महाराष्ट्र कधी बोलू नाही शकत. त्याच्यामध्ये फार काय मला आश्चर्य वाटलेलं नाही आहे की राजन साळवींचा विधानसभेमध्ये पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी भविष्याकरता मार्ग शोधायचा जो प्रयत्न केला होता, त्याच्यातून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा सुतोवाच त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन केला होता. पण त्यांचं दुर्दैव की भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजे बंद केले आणि त्यामुळे नाईलाजास्तव पुनश्च एकदा त्याच ज्यांच्याशी लढले त्यांच्याच हाताखाली जाऊन शिंदे गटाच्या सामंत कुटुंबियांच्या हाताखाली जाऊन त्यांना काम करावं लागतंय. हे त्यांचं दुर्दैव आहे. असं आहे की राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावान म्हणायची, मी एकमेव निष्ठावान. आता स्वतःला बिरुदावली जेव्हा एखादा माणूस लावतो त्यावेळेला लोक सुरुवातीला ते लोकांना अप्रूप वाटतं, पण नंतर तो विषय हा लोकांच्या दृष्टीने चेष्टेचा होतो. आता उद्या किंवा आज आपण म्हणता त्या पद्धतीनं राजन साळवींचा जर पक्षप्रवेश झाला तर हे राजन साळवींनाच विचारा की आता ही बिरुदावली तुम्हाला लावावी का, हे त्यांना विचारा.